कामानिमित्त कुठे लांब जायचं ठरवल्यावर कधीही उशीर तर होतोच. तसंच आज मी पण सकाळीच घाई गडबडीत चहा नाश्ता न करताच घरून निघालो. विनोद दादा रोज सकाळीच विरारला जातो, म्हणून मी पण आज त्याच्यासोबतच निघालो. बोईसरवरून तिकीट काढलं आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो. थोडा वेळ गप्पा गोष्टी करत विनोद दादा विरारला उतरला आणि मी आलो अंधेरीला. ट्रेनमध्ये प्रवास करायचं सांगितल्यावर गर्दी तर खूपच असते आणि त्यात परत मुंबईसारख्या ठिकाणी जायचं ठरवल्यावर गर्दीमध्ये फिरायला कठीणच. अंधेरीवरून मेट्रो ट्रेनचं तिकीट काढून तिकडून निघता निघता मला 8 वाजले. मी पहिल्यांदा मेट्रोमध्ये बसलेलो ना, तर मला जरा वेगळंच सारखं वाटत होतं. घाटकोपरा पोहोचल्यावर तर सर्वात अगोदर 1 कप चहा घेतला, कारण मी घरून चहा नाश्ता न करताच निघालेलो ना. पण एक बरं झालं, बाहेरचं सांगते काय खायचं नसते असं सांगून आईने मला डबा करून दिलेला. तिकडून रिक्षात बसलो आणि ग्राउंडवर आलो. ही बघा किती गर्दी आहे मुलांची. गेटमध्ये एंट्री केली, अगोदर ग्राउंड बघितलं आणि मग आम्हा सर्वांना लाईन मध्ये बसवून ठेवलं. आता तुम्हाला समजलंच असेल मी कुठे आलोय ते. मी आज एकटाच आलेलो होतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी. थोडा वेळ बसून हळूहळू सर्वांचे डॉक्युमेंट घेतले. डॉक्युमेंट सबमिट करता मला 11 वाजले आणि अजून तर भरपूर मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी होतं. घरी जाण्यासाठी वेळ तर खूप होता, म्हणून विचार केला की थोडा वेळ कुठेतरी फिरून येऊ. आता मी कुठे कुठे फिरलो ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो.